श्री स्वामी समर्थ. सावधान, जर तुमची रास मिथून असेल तर आजची रात्र तुमच्यासाठी शेवटची गरिबीची रात्र ठरणार आहे. पण थांबा, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुमचं हृदय मजबूत करा, कारण या शनिवारी तुमच्या घरात जे घडणार आहे त्याची कल्पना खुद्द काळदेवानेही केली नसेल. मिथुन राशीच्या लोकांनो, काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पहा. या शनिवारी तुमच्या नशिबाचा असा काही अघोषित किंवा थरारक खेळ सुरू होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. साक्षात खाटूश्याम बाबा, ज्यांना आपण हारे का सहारा म्हणतो, ते या शनिवारी तुमच्या प्रारब्धाची जुनी काही फाटलेली पानं कायमची मिटवून यशाचा एक रक्तासारखा लाल आणि सोन्यासारखा लख अध्याय लिहिणार आहेत. पण हा चमत्कार तुमच्या दरवाजा ठोठावण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक असं भयानक वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरवून टाकेल. शनिवारी अशा 3 अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार आहेत ज्या पाहून तुमच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. काय आहे श्यामबाबाचा तो मृत्यू सदृश्य इशारा, आणि काय या शनिवारी तुमच्या घराबाहेर एक अनामिक अदृश्य दैवी शक्ती पहारा देत उभी राहणार आहे? जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावली आहे, आणि त्यानंतर केवळ पश्चाताप उरेल. तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य जळून खाक होणार की तुमच्यावर संकटाचा डोंगर कोसळणार हे रहस्य, आणि रात्री उशीखाली ठेवायची ती एक गुप्त वस्तू काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आज झोपू नका. व्हिडिओचा तिसरा भाग असा आहे जो तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टांना फळ देईल किंवा तुम्हाला मोठा इशारा देईल. हा थरार अनुभवायला तुम्ही तयार आहात का? मिथुन राशीच्या जातकांनो, शनिवारी पहाटे 3 ते 6च्या दरम्यान जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असेल आणि निसर्ग आपली गुपिते उघडत असेल, तेव्हा मिथुन राशीच्या जातकांनी तुमच्या घरात पहिली थरारक घटना घडेल. तुमचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचे मन नेहमी विचाराच्या गर्दीत हरवलेलं असतं. पण या शनिवारी पहाटे तुम्हाला एक अशी अनामिक आणि गूढ शांतता जाणवेल जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल. जर या विशिष्ट काळात तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या एखाद्या बंद कोपऱ्यातून खाटूधामच्या धुपाचा किंवा चंदनाचा अतिशय गोड सुगंध दरवळू लागला तर सावध व्हा, कारण हा केवळ योगायोग नाही तर साक्षात खाटू नरेश तुमच्या घरात उपस्थित असल्याचा हा पहिला पुरावा आहे. हा अनुभव घेताना कदाचित तुमच्या अंगावर भीतीचा काटा येईल, तुमचे शरीर थरथरेल आणि हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतील. पण घाबरून जाऊ नका, हा थरकाप भीतीचा नसून साक्षात ईश्वराची प्रचंड ऊर्जा तुमच्या मनाला स्पर्श करत असल्याचा संकेत आहे. मिथुन राशीच्या जातक लोकांसाठी ही वेळ साक्षात यमदेव आणि नशिबाच्या खेळाची असेल, जिथे तुमच्या प्रारब्धाची जुनी पाने फाडून यशाचा एक कोरा आणि सोन्यासारखा लखलखीत अध्याय लिहिण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्या क्षणी तुम्हाला हा सुगंध येईल तेव्हा समजून जा की तुमची हाक राजस्थानच्या खाटू नगरीपर्यंत पोहोचली आहे आणि बाबांनी तुमच्या संघर्षाचा अंत करण्यासाठी तुमच्या उंबरट्यावर पहिले पाऊल ठेवले आहे. याच ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जर तुम्हाला दूरवरून निळ्या घोड्याच्या टपांचा आवाज किंवा हरे का सहारा बाबा श्याम हमारा अशी धुसर हाक ऐकू येत असेल तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल. हा हा संकेत मिळणे याचा अर्थ असा आहे, तुमच्या नशिबातील गरिबी, जुनी कर्ज आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला छळणारा मानसिक तणाव आता एका झटक्यात दूर होणार आहे. बाबा जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या मनातील भीती नष्ट करतात. हा क्षण तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य जळून खाक होण्याच्या प्रवासाची पहिली पायरी आहे. त्यामुळे या दैवी संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. शनिवारी दुपारी ठीक 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी सर्वात मोठी आणि धक्कादायक घटना घडणार आहे. ही ती वेळ असते जेव्हा राजस्थानच्या खाटू नगरीत बाबांची विशेष महाआरती आणि सेवा सुरू असते. नेमकी याच काळात तुमच्या नशिबाचा एक कठीण टप्पा सुरू होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजावर एखादी अशी व्यक्ती अचानक उभी टाकेल जिची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तो एखादा अनोळखी भिक्षुक असू शकतो, एखादा गरजू फकीर, किंवा तुमचा एखादा जुना मित्र जो अनेक वर्षापासून गायब होता. ही व्यक्ती केवळ योगायोगाने तुमच्या समोर येणार नाही तर साक्षात खाटूश्याम बाबा तुमची दानत किंवा साबुरी तपास
तपासण्यासाठी या रूपात तुमच्या उंबरठ्यावर आलेले असतील. मिथुन राशीचा स्वभाव मुळातच अत्यंत चाणाक्ष आणि प्रत्येक गोष्टीवर शंका घेणारा असतो. पण या शनिवारी तुम्हाला तुमचा हा स्वभाव बाजूला ठेवावा लागेल. या काळात तुमच्या समोर आलेल्या त्या व्यक्तीला चुकूनही रिकाम्या हाताने किंवा अपमान करून पाठवू नका. जर तुम्ही त्या व्यक्तीला धुतकारले तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी कायमची गमावली आहे. या भेटीदरम्यान जर तुम्हाला अचानक तुमच्या खिशात किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात एखादे मोरपंख किंवा फिकट पिवळ्या रंगाचे जुने नाणे सापडले तर तो एक मोठा संकेत असेल. याचा असा अर्थ की बाबांनी तुमच्या कर्माच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आहे आणि तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. या दुपारच्या प्रहरात घडणारी ही घटना तुमच्या भविष्यातील यशाची पायाभरणी करणार आहे. अनेकदा आपण बाह्य रूपावरून माणसाला पारखतो, पण या शनिवारी घडणारा हा प्रसंग तुमच्यातील माणुसकीची परीक्षा घेणारा असेल. जर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य संपवण्याचा मार्ग मोकळा होईल. लक्षात ठेवा, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आहे, कारण साक्षात श्याम बाबा या रूपातून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून तुम्हाला श्रीमंतीच्या एका नव्या आणि गुप्त मार्गाकडे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे या शनिवारी दुपारी घडणाऱ्या प्रत्येक भेटीकडे आणि संकेताकडे अत्यंत गांभीर्याने पहा. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तो मोठा धक्का बसणार आहे, ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. मिथुन राशीचा स्वभाव अत्यंत चाणाक्ष आणि विचारशील असल्यामुळे हा धक्का थेट तुमच्या विश्वासावर आघात करणारा असेल. या काळात तुमच्या अगदी जवळची एखादी व्यक्ती अचानक तुमची साथ सोडेल किंवा तुमचा एखादा मोठा आर्थिक व्यवहार अचानक अडचणीत येईल. हे पाहून तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपलं आहे, पण थांबा, हाच तो क्षण आहे जिथे साक्षात खाटूश्याम बाबा तुमची खरी परीक्षा घेत आहेत. हे सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील खोटा, पोकळ आणि कमकुवत पाया मोडून काढतात, जेणेकरून त्यावर यशाची एक उत्तुंग आणि अजिंक्य इमारत उभी राहू शकेल. हा क्षण तुम्हाला रडवेल, तुम्हाला एकाकी पाडेल, पण हाच तुमच्या भविष्यातील सुवर्ण काळाचा पाया ठरेल. जेव्हा जुन्या वास्तू कोसळतात तेव्हाच नवीन राजवाडे उभे राहतात. या शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं किंवा तुमच्या कानावर दूरवरून निळ्या घोड्याच्या टापांचा आवाज आला तर समजून जा की हरे का सहारा आता तुमच्या मदतीसाठी धावून आला आहे. तुमच्या गुप्त शत्रूंनी रचलेले जाळे आता बाबांच्या एका हुंकाराने फाटून जाणार आहेत. तुमच्या विरोधात कट रचणारे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग जो आतापर्यंत बंद होता तो एकाएकी मोकळा होईल. एक अत्यंत गूढ रहस्य लपलेलं आहे. सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशाचा रंग रक्तासारखा लाल होईल तेव्हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर एक अदृश्य शक्ती पहारा देण्यासाठी उभी ठाकेल. ही शक्ती तुमच्या घरातील सर्व इडापिडा आणि नकारात्मकता शोषून घेण्यास सुरुवात करेल. मिथुन राशीच्या जातकांनो, हा धक्का सहन करण्याची ताकद ठेवा, कारण हा बाबांनी दिलेला इशारा आहे. आता तुमच्या आयुष्यातून कचरा साफ होण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही या धक्क्यातून सावरलात आणि बाबांवरचा विश्वास ढळू दिला नाही तर रात्रीच्या प्रहरात साक्षात लक्ष्मी तुमच्या दारावर उभी राहिलेली पाहायला मिळेल. शनिवारी रात्री 9 ते 12 या दरम्यान जेव्हा काळोख गडद झालेला असतो तेव्हा साक्षात महालक्ष्मी आणि एक प्रचंड दैवी शक्ती तुमच्या वास्तूत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या घराचे वातावरण अचानक बदलून जाईल. जर तुम्हाला तुमच्या देवघरातील शांत असलेला दिवा अचानक स्वतःहून मोठा झालेला दिसला किंवा त्याची ज्योत थरथरू लागली तर समजा तुमच्या अनेक जन्माचे दारिद्र्य आता कायमचे संपणार आहे. या वेळेत तुम्हाला घराच्या छतावर किंवा गॅलरीत कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ शकतो किंवा अचानक अंगावर शहारे येऊ शकतात. ही भीती नाही तर तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेणारी आणि सुवर्ण काळाची नांदी करणारी साक्षात खाटू श्यामची ऊर्जा असेल. या रात्री घडणारी दुसरी अंगावर काटा आणणारी घटना म्हणजे तुमच्या घरातील पाळीव प्राण्याचे किंवा लहान मुलाचे वागणे. जर तुमच्या घरातील लहान बाळ
अचानक हवेत बघून हसू लागलं किंवा घरातील पाळीव प्राणी तुमच्या दरवाजाकडे बघून शांत उभा राहिला तर समजून जा तुमच्या उंबरठ्यावर साक्षात खाटू नरेश पहारा देत उभे आहेत. मिथुन राशीच्या जातकांसाठी ही वेळ अत्यंत क्रिटिकल असते कारण याच वेळी तुमच्या कुंडलीतील विचलित झालेले ग्रह शांत होत असतात. तुमच्या घरातील जुन्या वस्तूतील किंवा कपाटातून एखादा असा सुगंध येईल जो तुम्ही कधीच अनुभवला नसेल. हा सुगंध म्हणजे तुमच्या आयुष्यातून आता दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस येणार असल्याचा ठोस पुरावा असेल. पण सावधान, या दैवी शक्तीच्या आगमनावेळी तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न काही अदृश्य शक्ती करू शकतात. तुम्हाला भीती वाटू शकते किंवा झोपेत विचित्र स्वप्न पडू शकतात. पण तुम्हाला स्थिर राहायचे आहे. या रात्री तुमच्या घरातील सर्व कोपरे एका विशिष्ट ऊर्जेने भरून जातील. जर तुम्ही या रात्री शांत चित्ताने बाबाचे स्मरण केले तर तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा आरशात एखादी गूढ आकृती किंवा निळ्या रंगाचा प्रकाश दिसू शकतो. हा प्रकाश म्हणजे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी गुरुकिल्ली आहे. या प्रहारात जे घडेल ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य असेल, जे तुमच्या 7 पिढ्याचे भविष्य बदलून टाकण्यास सक्षम आहे. यात संपूर्ण थरारक अनुभवाचा शेवट एका अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली कृतीवर अवलंबून आहे, जी तुम्हाला शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, नीट एका रात्री झोपण्यापूर्वी एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईच्या पेनने जय श्री श्याम असे एकूण 11 वेळा लिहा. हिरवा रंग तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या बुध ग्रहाचा आहे आणि तो तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. हा कागद शांतपणे आपल्या उशीखाली ठेवून पूर्ण श्रद्धेने झोपी जा. ही छोटीशी वाटणारी कृती तुमच्या कुंडलीतील विचलित मंगळाला शांत करेल आणि खाटू श्यामच्या अफाट ऊर्जेला तुमच्या नशिबाशी कायमचे जोडून देईल. हे गुपित कोणालाही सांगू नका, कारण गुप्तपणे केलेली सेवाच फळाला येते. हा उपाय केल्यावर येणारे 11 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. या 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा असा काही गुप्त मार्ग सापडेल की तुमच्या 7 पिढ्यांची अन्नाची चणचण आणि पैशाची कमतरता कायमची दूर होईल. जिथून अपेक्षाही उरली नव्हती तिथून धनप्राप्तीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. तुमची अनेक वर्षापासून रखडलेली कामे इतक्या वेगाने पूर्ण होतील की तुम्हाला स्वतःसाठी त्यावर विश्वास बसणार नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब बदलायला लागतं तेव्हा तुमच्या आसपासचे लोकही बदलायला लागतात. याच काळात तुमच्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचं कोण आणि परक कोण हे स्पष्टपणे कळून चुकेल. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखराकडे कूच कराल तेव्हा लोकांची वाईट नजर तुमच्यावर पडू शकते. त्यामुळे शनिवारी रात्री घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा एक दिवा नक्की लावा आणि मनात श्रद्धा ठेवून बाबाचे नाव घ्या. त्या दिव्याची ज्योत तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना जाळून भस्म करेल आणि सुख समृद्धीचा मार्ग कायमचा खुला करेल. जर येत्या 3 दिवसात तुम्हाला मोरपंख, पिवळे फूल किंवा अचानक आनंदाची बातमी मिळाली तर समजून जा की साक्षात खाटू नरेश यांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. आता भीती सोडा, विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने जय श्री श्याम लिहायला विसरू नका, कारण बाबाची कृपा आता तुमच्यावर झाली आहे.